छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील कन्नड गावाने पुन्हा एकदा आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे। या गावातील कन्या सुचित्रा पुंडलिक लोंढे हिची वर्धा पोलीस दलात पोलीस पदावर निवड झाली असून तिच्या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे। सुचित्राचे आई वडील साधे शेतकरी असून त्यांनी शेती आणि मोलमजुरी करून मुलीला शिक्षण दिले। आर्थिक परिस्थिती कठीण असतानाही त्यांनी कधी हार मानली नाही। सुचित्राने कन्नड येथे पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर पोलीस भरतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिशन ऑफिसर्स करिअर अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला। अकॅडमीचे संचालक पांडुरंग राठोड, अंकुश चव्हाण त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने कठोर सराव केला आणि अखेर तिची वर्धा पोलीस दलात निवड झाली। त्याचबरोबर घनश्याम चव्हाण आणि सौरभ दाभाडे यांची देखील पोलीस भरतीत निवड झाली आहे। या मागे आई वडील, नातेवाईक आणि अकॅडमीचे शिक्षक यांचे मोठे योगदान असल्याचे सुचित्राने सांगितले। तिच्या या यशामुळे समाजातील तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। विशेष म्हणजे मिशन ऑफिसर्स करिअर अकॅडमी मध्ये गरजू आणि अनाथ विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाते। तसेच मुलींसाठी स्वतंत्र सुविधा आणि मार्गदर्शनही उपलब्ध करून दिले जाते। मेहनत, जिद्द आणि आई वडिलांच्या कष्टाची चीज करत सुचित्राने खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण केले आणि इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान बनले। नाव सांग तुझं? नाव घनश्याम देवदास चव्हाण, कुठला? वितेलवाडी। तू पोलीस भरतीमध्ये भरती झाला, कुठं प्रॅक्टिस झाली तुझी? मी सराकडे प्रॅक्टिस करायचो। आणि नाव काय? क्लासेसचं नाव काय? क्लासेस नाव मिशन ऑफिसर स्पर्धा परीक्षा केंद्र कन्नड। ओके। हां, कधीपासून प्रॅक्टिस करायची तू? मी 2023 पासून सराकडे आलेलो आहे। ओके। आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिस करतो आहे। ज्यावेळेस तू भरती झाला त्यावेळेस घरच्यांचा आनंद कशा प्रकारे व्यक्त केला? सरांचा म्हणा किंवा तू क्लासेस होते, विद्यार्थी, शिक्षक वगैरे, त्यांचे कसं? आनंद एकदम म्हणजे चांगला होता। त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद सरांना झाला की त्यांचा विद्यार्थी पोलीसमध्ये सिलेक्ट झाला। याबद्दल गावातून सत्कार वगैरे, तुला गावातून कौतुक वगैरे होतं त्यावेळेस तुला कसं वाटायचं त्या गोष्टी? हा, तेलवाडी गाव आहे माझं। तिथे माझा सत्कार केला आणि एकदम भारी वाटलं। म्हणजे लोकांना पण वाटलं की हा 18व्या वर्षी पोलीस दलामध्ये दाखल झाला आहे। एकदम भारी आनंद होता। धन्यवाद। नाव सांग तुझं? नाव घनश्याम देवदास चव्हाण, कुठला? वितेलवाडी। तू पोलीस भरतीमध्ये भरती झाला, कुठं प्रॅक्टिस झाली तुझी? मी सराकडे प्रॅक्टिस करायचो। आणि नाव काय? क्लासेसचं नाव काय? क्लासेस नाव मिशन ऑफिसर स्पर्धा परीक्षा केंद्र कन्नड। ओके। हां, कधीपासून प्रॅक्टिस करायची तू? मी 2023 पासून सराकडे आलेलो आहे। ओके। आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिस करतो आहे। ज्यावेळेस तू भरती झाला त्यावेळेस घरच्यांचा आनंद कशा प्रकारे व्यक्त केला? सरांचा म्हणा किंवा तू क्लासेस होते, विद्यार्थी, शिक्षक वगैरे, त्यांचे कसं? आनंद एकदम म्हणजे चांगला होता। त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद सरांना झाला की त्यांचा विद्यार्थी पोलीसमध्ये सिलेक्ट झाला। याबद्दल गावातून सत्कार वगैरे, तुला गावातून कौतुक वगैरे होतं त्यावेळेस तुला कसं वाटायचं त्या गोष्टी? हा, तेलवाडी गाव आहे माझं। तिथे माझा सत्कार केला आणि एकदम भारी वाटलं। म्हणजे लोकांना पण वाटलं की हा 18व्या वर्षी पोलीस दलामध्ये दाखल झाला आहे। एकदम भारी आनंद होता। धन्यवाद। बघा सर, पहिली गोष्ट म्हणजे चर्चा तर व्हायला पाहिजे आणि चांगल्या गोष्टीची चर्चा होते, सर्वांना माहीतच आहे। तर त्यामध्ये चर्चेचं कारण जर ठरलं तर मी आणि माझा भाऊ म्हणजे अंकुश सर, आम्ही अहोरात्र विद्यार्थ्यांसाठी मेहनत घेत असतो। विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस माझं स्वतःचं सब्जेक्ट जर म्हटलं तर मी स्वतः मराठी शिकवतो आणि सर बुद्धिमत्ता आणि मॅथ शिकवतात। विद्यार्थी मित्रांनो, शिकवण्याची पद्धत अशी आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक कानापर्यंत आमचे शब्द त्यांच्यापर्यंत जातात आणि त्यांना सर्व गोष्टी कळतात की बाबा सरांचं नेमकं म्हणणं काय आहे। त्यानंतर सरांचं असं शिकवणे, लहान मुलासारखं शिकवणे। आणि विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही क्लासेसमध्ये गेले, कुठेही गेले तर जर तुम्ही एक उदाहरण जरी घेऊन आले मॅथचं, तर त्या ठिकाणी सोल्युशन तुम्हाला इथल्या इथंच भेटू शकतं। तसं बाकीच्या क्लासेसमध्ये की बा तुम्ही परवा या, केव्हा या हे कारणं देत असतात, आमच्याकडं कारणं नाहीच। सर तुम्हाला त्याच ठिकाणी तुमचं सोल्युशन उत्तर देऊ शकतं। बघा सर, पहिली गोष्ट म्हणजे चर्चा तर व्हायला पाहिजे आणि चांगल्या गोष्टीची चर्चा होते, सर्वांना माहीतच आहे। तर त्यामध्ये चर्चेचं कारण जर ठरलं तर मी आणि माझा भाऊ म्हणजे अंकुश सर, आम्ही अहोरात्र विद्यार्थ्यांसाठी मेहनत घेत असतो। विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस माझं स्वतःचं सब्जेक्ट जर म्हटलं तर मी स्वतः मराठी शिकवतो आणि सर बुद्धिमत्ता आणि मॅथ शिकवतात। विद्यार्थी मित्रांनो, शिकवण्याची पद्धत अशी आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक कानापर्यंत आमचे शब्द त्यांच्यापर्यंत जातात आणि त्यांना सर्व गोष्टी कळतात की बाबा सरांचं नेमकं म्हणणं काय आहे। त्यानंतर सरांचं असं शिकवणे, लहान मुलासारखं शिकवणे। आणि विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही क्लासेसमध्ये गेले, कुठेही गेले तर जर तुम्ही एक उदाहरण जरी घेऊन आले मॅथचं, तर त्या ठिकाणी सोल्युशन तुम्हाला इथल्या इथंच भेटू शकतं। तसं बाकीच्या क्लासेसमध्ये की बा तुम्ही परवा या, केव्हा या हे कारणं देत असतात, आमच्याकडं कारणं नाहीच। सर तुम्हाला त्याच ठिकाणी तुमचं सोल्युशन उत्तर देऊ शकतं।